भिवंडीमध्ये काँग्रेसच्या पाठिंब्यावरती भाजपचा महापौर होणार हे जवळपास निश्चित। नारायण चौधरींच्या नेतृत्वामधील 9 नगरसेवकांचा काँग्रेसच्या सेक्युलर फ्रंटसह जाण्याचा निर्णय। भाजपने आयत्या वेळेला स्नेहा पाटील यांना उमेदवारी दिल्यामुळे नारायण चौधरी नाराज झालेत। भाजपमध्ये 2 गट पडल्यामुळे भाजपचा उमेदवार पळून गेला, त्याचं खापर शिवसेनेवरती का फोडता? शिवसेना गटनेते मनोज काटेकर यांचा भाजपला सवाल। भाजप फुटली ही ब्रेकिंग न्यूज। भिवंडीमध्ये या भाजपमध्ये 2 गट पडलेत, यावरती काँग्रेसच्या हर्षवर्धन सपकाळ यांची प्रतिक्रिया, तर भाजपचा अहंकार धुळीला मिळाल्याचा देखील सपकाळ यांचा हल्लाबोल। महाविकास आघाडीमधल्या घटक पक्षांनी एकत्र येत राज्यसभेसाठी निर्णय घेण्यापूर्वी आपली राजकीय भूमिका स्पष्ट करावी। हर्षवर्धन सपकाळ यांची राज्यसभेच्या सदस्यपदावरती प्रतिक्रिया। धाराशिव जिल्हा परिषदेमध्ये आमदार तानाजी सावंत सावध पवित्र्यात। सत्ता स्थापनेमध्ये भाजपच्या हालचाली दिसतात। तानाजी सावंतांनी तातडीने एकनाथ शिंदेंची भेट घेतली आहे। भाजपकडून शिवसेनेच्या एका गटाला सोबत घेत सावंतांना वगळून सत्ता स्थापन करण्यासाठी सुरू होती रणनीती। जयंत पाटील यांनी सांगली जिल्हा परिषदेमध्ये सत्ता स्थापनेमध्ये करेक्ट कार्यक्रम करावा। आमदार रोहित पाटील यांचा आशावाद। जयंत पाटील यांच्या शब्दाच्या पुढे तासगावमधील एकही सदस्य जाणार नाही, रोहित पाटील यांची ग्वाही। सहलीवरती असलेले धाराशिव येथील भाजपचे जिल्हा परिषदेचे सदस्य सध्या कर्नाटकमध्ये पोहोचलेत। कर्नाटकमधल्या गोकर्ण बीच आणि दंडेली जंगल सफारीचा त्यांनी आनंद घेतलाय। निवडणुकीच्या निकालापासून भाजपचे हे सर्व सदस्य सहलीवरती आहेत। सोबत शिवसेनेचे 2 आणि अपक्ष सदस्य देखील असल्याची माहिती आहे। वांद्र्यातील रंगशारदा सभागृहामध्ये उद्या मनसेची बैठक आहे। राज ठाकरेंच्या उपस्थितीमध्ये राज्य पातळीवरच्या पदाधिकाऱ्यांची उद्या बैठक आयोजित करण्यात आली आहे। अजित पवार यांच्या विमान अपघातावरती सर्वच जण शंका व्यक्त करतायत, त्यामुळे दादांच्या विमान अपघाताची चौकशी व्हायलाच हवी। आदित्य ठाकरे यांच्याकडून देखील चौकशीची मागणी आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।